गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. सायंटिफिक मेथड, वैज्ञानिक पद्धती या विषयातील आपण विगमनाचे वास्तविक आधार हा टॉपिक युनिट सुरू केलेलं होतं. त्या युनिटमध्ये आत्तापर्यंत पाहिलेल्या संकल्पना आपल्याला माहिती आहे की शास्त्रीय निरीक्षणाची व्याख्या आपण पाहिली, शास्त्रीय निरीक्षणाची वैशिष्ट्ये आपण पाहिली. त्या वैशिष्ट्यांमध्ये निरीक्षण ही सहेतुक प्रक्रिया आहे, निरीक्षण ही संकीर्ण प्रक्रिया आहे, निरीक्षण ही निवडक प्रक्रिया आहे, निरीक्षण ही मानसिक प्रक्रिया आहे, निरीक्षण पूर्वानुभवावर आधारलेली प्रक्रिया आहे, निरीक्षण विवरणाने पूर्ण होते आणि निरीक्षणामध्ये शास्त्रीय उपकरणांची मदत घेतली जाते. मित्र, ही वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण असं म्हटलं की सगळी वैशिष्ट्ये एकत्रित केल्यानंतर परिपूर्ण असं शास्त्रीय स्वरूपाचं निरीक्षण आकाराला येतं. याच्यातील जे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य जर आपण वजा करत गेलो तर आपण सहज निरीक्षणापर्यंत पोहोचू आणि सहज निरीक्षण हे काही निसर्गातील घटनांचं अंतिम कारण किंवा सत्य शोधू शकत नाही. आपली जी ज्ञानाची वाटचाल आहे ती ज्ञानाची वाटचाल घटनांच्याकडे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो, परंतु उघड्या डोळ्यांनी पाहत असताना त्या संशोधकाच्या आणि निरीक्षकाच्या मनामध्ये जर विशिष्ट प्रकारचा हेतू असेल आणि पद्धतशीर असं त्या घटनेचं अवलोकन तो निरीक्षक करत असेल तर त्याला शास्त्रीय निरीक्षण म्हणायचं, सायंटिफिक ऑब्झर्वेशन असे आपण डेफिनेशन्स केली होती. पण या डेफिनेशन्सला पूर्ण आकार देण्यासाठी ज्या 7 वैशिष्ट्यांची आपण चर्चा केली तीही मित्र फार महत्त्वाची आहे. आता दुसरी अगदी छोटीशी संकल्पना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. त्या संकल्पनेचं नाव आहे निरीक्षणाचे फायदे. ॲडव्हान्टेज ऑफ ऑब्झर्वेशन. निरीक्षणाचे फायदे. आता आपल्याला एक शंका येईल की फायदे, तोटे, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज या कन्सेप्ट इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये आहेत, पैशाच्या संदर्भामध्ये आहेत, वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये आहेत. पण मित्र हो, इथं सायन्समध्ये इन्व्हेस्टिगेशन ज्यावेळेस आपण करत असतो, नॅचरल सायन्सेसमध्ये ज्या काही इव्हेंट्स आपण ॲनालिसिसच्या क्लासिफिकेशनच्या स्वरूपामध्ये आपण पाहत असतो त्यावेळेस फायद्या तोट्यांचा विचार हा आपल्याला करावा लागतो. आणि आपण असं म्हटलं होतं की 2 विगमनाचे आणि वैज्ञानिक संशोधनाचे वास्तविक आधार आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो निरीक्षण आहे आणि दुसरा जो आहे तो प्रयोग आहे. प्रयोगाकडे आणखी आपण जाणार आहोत, कारण निरीक्षणाच्या संदर्भामध्ये आपण फायदे पाहिलेले नाहीत, तोटे पाहिलेले नाहीत. आत्ताच मी म्हटलं की ज्यावेळेस परिपूर्ण अशा प्रकारचं शास्त्रीय निरीक्षण होतं त्यावेळेस त्या शास्त्रीय निरीक्षणापासून आपल्याला खरं सत्य मिळतं का, आणि खरंच जर निरीक्षणाचे जर फायदे असतील तर निरीक्षणाचे तोटेसुद्धा असायला पाहिजेत. कारण फायदे अशा प्रकारचा ज्यावेळेस आपण शब्दप्रयोग वापरतो त्यावेळेस उलट अर्थानं तोटाही त्या ठिकाणी त्या संकल्पनेचा काय आहे याचीही चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची. तर आपण पाहूयात निरीक्षणाचे फायदे काय आहे. मित्र, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटतात पण त्या आपल्याला करता येत नाहीत, काही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत पण त्या चांगल्या वाटतात. 2 परस्पर विरोधी विधानं मी केली आणि हीच 2 परस्पर विरोधी विधानं निरीक्षणाच्या आणि प्रयोगाच्या फायद्या तोट्याच्या संदर्भामध्ये आपल्याला वापरता येतील. आणि म्हणून मी पहिलं स्टेटमेंट याला आधार म्हणून या ठिकाणी असं करतो की मित्र हो, काही गोष्टींच्या वरती आपणाला प्रयोग करता येतो परंतु ते प्रयोग करणं इष्ट नसतं. इष्ट याचा अर्थ चांगलं. मग काय करायचं, तर त्या ठिकाणी फक्त निरीक्षणच करायचं
आणि हे निरीक्षण ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस त्या निरीक्षणाचा आपल्याला फायदा होतो. पहा ना, इतिहासामधील एखादी घटना, खगोलशास्त्रामधील एखादी घटना, भूगर्भशास्त्राच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्याच्यातील एखादी घटना, उदाहरण आपण घेऊया की आपल्याला शक्य आहे पहिले काय शक्य आहे. मी असं म्हटलं की इतिहासामध्ये प्रतापगडावरती शिवाजी महाराज होते आणि अफजल खानांनी त्यांना निरोप भेटीचा पाठवला आणि अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट ठरली. आणि भेट ठरल्यानंतर शिवाजी महाराजांनी वाघनक्यानं अफजल खानाचं पोट फाडलं आणि अफजल खानाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. बरीच वर्ष होऊन गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड 17व्या शतकातला. आज आपणाला ती घटना जिवंत घडवून आणायची म्हटलं तर कोणातरी एका व्यक्तीला, अफजल खानासारखी देहदृष्टी व्यक्ती आहे अशा व्यक्तीला त्या ठिकाणी तशा प्रकारची वेशभूषा करून उभं करणं आणि शिवाजी नावाच्या एखाद्या व्यक्तीला गडावरून पायऱ्या उतरत खाली येऊन भेट घडवून आणणं शक्य आहे. आणि तशाच प्रकाराचा प्रसंग वाघनख्या हातामध्ये घालून त्याच्या पोटामध्ये खुपसून पोट फाडणं शक्य आहे. पण मित्र हो, हे चांगलं आहे का जीविताच्या दृष्टीनं? पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, आपल्याला माहिती आहे किती जीवितहानी झाली. अमेरिकेनं जपानवरती अणुबॉम्ब टाकले. नागासाकी, हिरोशिमा ही शहरं उद्ध्वस्त झाली. आजही अणुबॉम्ब आहे. आणि आज मग त्याचं निरीक्षण आम्हाला त्या घटनांचं करायचं आहे. निवडूयात आपण एखादं शहर नागासाकीसारखं, हिरोशिमासारखं, आणि त्या शहरावरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर आम्हाला पाहायचं आहे की ती घटना कोणत्या परिणामांच्या स्वरूपामध्ये आम्हाला निरीक्षित करता येते. मित्रहो, अशा स्वरूपाच्या घटना ज्यावेळेस घडत असतात त्याच वेळेस त्या घटनांचं आपणाला निरीक्षण करता येतं. पुन्हा अशा घटना जरी आपणाला घडवून आणता येत असल्या तरी सुद्धा त्या इष्ट नसतात. आणि म्हणून निरीक्षण हे फायद्याचं आहे. भूकंपासारखी एखादी घटना घडते, जीवितहानी होते, वित्तहानी होते, अनेकांची घरं पडतात. भूकंप घडल्यानंतरच आपल्याला त्या घटनांच्या परिणामांचं निरीक्षण करता येतं. तिथली दुःख, तिथल्या वेदना, तिथले अश्रू, केलेली मदत, या सगळ्या घटना नंतर आल्या. परंतु भूकंपासारखी घटना घडवून आणायचं म्हटलं तर आपल्या हातामध्ये ते नसतं. परंतु ज्यावेळेस ती घटना घडत असते त्याच वेळेस त्या घटनेचं निरीक्षण आपल्याला करता येतं आणि म्हणून निरीक्षण फायद्याचं आहे. म्हणजे फायदा याचा अर्थ अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर आपल्याला काहीतरी ऑब्झर्वेशन चांगल्या पद्धतीने करता येतं. म्हणून अशा प्रकारच्या घटना घडाव्यात का? तर नाही. हे मानवी हिताच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही. मुळीच हे चांगलं नाही. पावसासारखी घटना ज्यावेळेस घडत असते त्याच वेळेस नद्यांना महापूर येतो, त्याच वेळेस बर्फवृष्टी होते, त्याच वेळेस हिमनद्या वाहतात, त्याच वेळेस आपणाला त्याचं निरीक्षण करता येतं. कारण ते निरीक्षण आपणाला फायद्याचं असतं. त्याच्या नोंदी आपण नोंद करत असतो. समुद्रामधील लाटांचं निरीक्षण, त्सुनामीसारख्या लाटा, त्याचं ऑब्झर्वेशन आपण करू शकतो. त्याच्यावरती प्रयोग करणं शक्य नाही. आणि म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्याच वेळेस त्या घटना काही क्षणिक स्वरूपाच्या असतात. त्याच वेळेस त्या घटनांचं निरीक्षण करणं हे आपल्या हिताचं, आपल्या फायद्याचं असतं. आणि म्हणून निरीक्षण हे फायद्याचं आहे. निरीक्षण ही स्वाभाविक अशी प्रक्रिया आहे. कारण डोळे उघडे असले की घटनांचं निरीक्षण आपण करतो. डोळे जर बंद असतील तर घटना आपल्याला निरीक्षित करता येत नाहीत. आणि निरीक्षण ही प्रयोगापेक्षा व्यापक संकल्पना आहे. याचा अर्थ आपण कुठेही असलो, मनामध्ये विचार आला
या निसर्गातील अनेक घटनांचं वैयक्तिक, सामाजिक आणि या नैसर्गिक घटनांचं निरीक्षण तो व्यक्ती करू शकतो. निरीक्षण म्हणून फायद्याचं आहे. निरीक्षणामध्ये कारणाकडून कार्याकडं आणि कार्याकडून कारणाकडं या दोन्हीही बाजूंना आपणाला जाता येतं. म्हणून निरीक्षण हे फायद्याचं आहे असं म्हटलं जातं. निरीक्षणामध्ये ज्या ज्या वेळेस घटना घडत असतात त्यावेळेस त्या घटनांची कारणं आपण शोधत असतो. त्यावेळेस त्या घटना पुन्हा पुन्हा ज्यावेळेस घडत असतात त्यावेळेस त्या घटनांचं फक्त निरीक्षणच करता येतं आणि निरीक्षणामध्ये अशा प्रकारची संधी असते. प्रयोगसुद्धा आपणाला पुन्हा पुन्हा करता येतो, परंतु निरीक्षणामध्ये ज्यावेळेस दूरवरच्या घटना घडत असतात त्यावेळेस निरीक्षण असं म्हटलं जातं. ती वेळखाऊ अशी प्रक्रिया आहे. दुसऱ्या बाजून आपण निरीक्षणाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अशा पद्धतीनं आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देता येईल. पण निरीक्षण म्हटलं की कशामुळं काय होतं आणि त्याचा परिणाम काय होतो ज्यावेळेस होतो त्याच वेळेस आपल्याला ते पाहता येतं. एखाद्या शास्त्रामध्ये, रसायनशास्त्रामध्ये, पदार्थ विज्ञानामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टी त्या घडल्यानंतर या शास्त्रातील नियमांचा आणि सिद्धांतांचा वापर आपण त्या ठिकाणी करून त्याच्यातील निष्कर्ष निष्पन्न आपण करत असतो. निरीक्षणामध्ये काढलं गेलेलं जे सत्य असतं ते अगदी अंतिमच असेल असं नाही, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानं त्या घटनेकडं निरीक्षणामध्ये पाहिलं जातं. निरीक्षणाचा हा एक तोटा असेल. पण निरीक्षण ज्या ज्या वेळेस आपण करत असतो त्यावेळेस मनामध्ये हेतू ठेवून जर समोरच्या घटनेचं पद्धतशीर असं जर अवलोकन केलं असेल तर ते शास्त्रीय निरीक्षण असतं. त्याच्यामध्ये त्रुटी राहण्याची शक्यता कमी असते आणि म्हणून निरीक्षण हे महत्त्वाचं वाटतं. आणि कुठल्याही घटनेची कारणं शोधावयाची असतील आणि सत्य शोधावयाचं असेल तर सुरुवातीला निरीक्षणच आपल्याला करावं लागतं. आणि म्हणून निरीक्षण ही कुठल्याही सत्याची सुरुवात आहे. कोणताही प्रयोग जर करावायचा असेल तर प्रयोगाच्या आधीसुद्धा निरीक्षण ही पहिली पायरी शास्त्रीय विगमनाच्या संदर्भामध्ये आपल्याला मांडता येते. आणि म्हणून निरीक्षण हे फायद्याचं आहे. निरीक्षण जर वजा केलं तर कोणत्या शास्त्रातील कोणतेच सिद्धांत या नैसर्गिक घटनांच्या संदर्भामध्ये असणारे जी काय सत्य आहे ती सत्य आपल्याला उजेडात आणता येणार नाही. आणि म्हणून विज्ञानामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर निरीक्षण असेल. आणि म्हणून निरीक्षणाला आपण महत्त्व द्यायचं. दुसऱ्या काही व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटना असतील. विषप्राशनाचा प्रयोग करणं एखाद्या व्यक्तीवरती हे शक्य आहे आपणाला, परंतु विषप्राशन केल्यानंतर ती व्यक्ती कशी मरते त्याचं निरीक्षण आपल्याला करता येईल, परंतु ते मानवी हिताचं नाही, कारण त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जीव जाईल. विषारी सर्प आणून सर्प त्या व्यक्तीला दंश कसा करतो आणि मग दंश केल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये किती मिनिटामध्ये, सेकंदामध्ये विष पसरलं जातं आणि किती वेळामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो हे ऑब्झर्वेशन, निरीक्षण करणं आजही आपणाला शक्य आहे. परंतु ते इष्ट नाही. आणि म्हणून मग ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्याच वेळेस त्या घटनांचं आपल्याला निरीक्षण करता येतं. कारण मुद्दाम होऊन घटना ज्यावेळेस आपण घडवून आणत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी तो प्रयोग ठरतो. परंतु इष्टता आणि शक्यता या दोन्हींची ज्यावेळेस आपण गोळाबेरीज करतो त्यावेळेस जे शक्य असतं परंतु इष्ट नसतं हे निरीक्षणाच्या संदर्भामध्ये आपल्याला स्वीकारता येतं. कारण बऱ्याचदा आपल्याला प्रयोगानं काहीही करता येईल. जी काही उदाहरणं 3-4 मी घेतली, प्रयोग करूयात आपण विषप्राशनाचा, प्रयोग करूयात आपण सर्पदंशाचा, प्रयोग करूयात आपण झाडाला गळपास लावल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू कसा होतो, प्रयोग करूयात आपण एखाद्या व्यक्तीला रेल्वेच्या रुळाखाली ठेवल्यानंतर कसा जीव जातो, प्रयोग करूयात आपण
जंगलामध्ये श्वापदांच्या संदर्भामध्ये 5-6 श्वापद आहेत आणि त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला गाठलेलं आहे. श्वापदं कशी त्याची लचके तोडतात हे प्रयोग करूयात आपण. प्रयोग करता येतात हो, कशावरतीही प्रयोग करता येतात, परंतु ते प्रयोग करणं इष्ट नसतं. आणि म्हणून ज्यावेळेस अशा प्रकारच्या घटना घडत असतात त्याच वेळेस त्या घटनांचं निरीक्षण करणं हे मानवी हिताच्या दृष्टीनं फायद्याचं असतं. कारण निरीक्षण ही वेळखाव अशी प्रक्रिया आहे. कारण जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्या घटनेची वाट पाहत बसावं लागतं. हा एक निरीक्षणाचा तोटा आहे. आज आपण निरीक्षणाच्या फायद्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी आपण पाहिल्या. एवढंच फक्त मित्र हो, लक्षात ठेवा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण फायदे आज आपण पाहिले, तसेच आपण तोट्यांची चर्चा काही उदाहरणांच्या संदर्भामध्ये करूयात. आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.